यंदाच्या गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांच्या आतल्या गणेश मूर्तींचं तलाव, नदी आणि समुद्रासारख्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करायला मज्जाव करण्यात आलेला आहे। या मूर्तीचं कृत्रिम तलावातच विसर्जन करावं लागणार आहे। रविवारी मेगा ब्लॉक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत। त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। तसंच मुख्य मार्गावरील लोकल विलंबानं धावतील। ब्लॉक कालामध्ये पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची चिन्ह आहेत। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचं औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार येत्या 8 ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली। पावसाळी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मच्छीमारांकरता व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरामध्ये टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे। मच्छीमारांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी मासेमारी सुरू होण्याच्या पहिल्याच दिवसापासून अचानक बर्फाच्या दरात केलेल्या दरवाढीमुळे हजारो मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। घराचं भाडं भरता भरता पगार संपतो की काय, ही तक्रार आता खरी ठरत आहे। कारण 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडेदरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। भाडेकरू दरमहा कमीत कमी भाडं असलेल्या घरांना पसंती देत आहेत। एसटी महामंडळ आता आपल्या डेपोमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्री करणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीमधून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। कांजूर डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे। या निर्णयामुळे मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीकरता तुर्तासस्थळी पळापळ करावी लागणार नसल्यानं मुंबई महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे। समान कामाकरता समान वेतन या मागणीकरता संप करावा की करू नये याबाबत स्टेट बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मतदान घेण्यात आलं। मतमोजणी अंती बहुसंख्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा कौल दिला। लवकरच संपाबाबत रणनीती ठरवण्यात येण्याची चिन्ह आहेत। बेस्ट उपक्रम पुन्हा एकदा निर्णायक झालेला आहे। बेस्टचे महाव्यवस्थापक SVR श्रीनिवास 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत। आधीच बेस्ट उपक्रमामध्ये येण्यास कोणीही अधिकारी उत्सुक नसताना आता हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले। ठाणे ते बोरिवली दरम्यानचं अंतर 12 मिनिटांमध्ये पार करता यावं याकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ 5.23% काम पूर्ण झालं आहे। तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेनं लॉन्चिंग शाफ्टचं काम अद्याप सुरूच झालेलं नाहीये। ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे। या ठिकाणी घाऊक बाजारामध्ये घाऊक प्रमाणामध्ये कचरा निर्मिती करणारे आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक आणि कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केलेली आहे। धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये तफावतीचा अभ्यास करून पाणी गळती थांबवण्याकरता पुणे महापालिकेनं शहरात 100% पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे नागरिक मीटर बसवण्याकरता विरोध करतील त्याचा नळजोड बंद करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे। विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या MMS आणि MCA या 2 वार्षिक अभ्यासक्रमांची ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा उद्या ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे। या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत तसंच त्यांच्या सोयीकरता विद्यापीठानं शनिवार 2 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं मॉक टेस्टचं आयोजन केलेलं आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं MBBS, BDS, BAMS या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे। आता विद्यार्थ्यांना याकरता 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील। त्यानंतर 11 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे।
शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागानं या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार शाळा स्तरावर आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतनीस यांनी दर्जा तपासावा आणि अभिप्राय नोंदवहीत नोंदवावा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये समान पाणी योजनेअंतर्गत शहरातील सोसायट्या, स्वतंत्र निवासी मिळकती आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी मीटर बसवण्यात येत आहेत। मात्र शहराच्या अनेक भागांमध्ये मीटर बसवण्यास विरोध होत असल्यानं महापालिकेकडून विरोध करणाऱ्यांवर थेट शासकीय कामात अडथळा आणल्याचा फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे। गरज भासल्यास संबंधितांचे नळजोडही तोडण्यात येणार आहेत। आगामी नागपूर महापालिका निवडणुकीच्या कामाला वेग आलेला आहे। प्रशासनानं नवीन प्रभाग रचनेचा मसुदा तयार केला असून नवीन मसुदा 5 ऑगस्टला नगरविकास खात्याला सादर केला जाणार आहे। गोंदियाच्या पांगोली नदीच्या पुलाजवळ खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत। पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग लावण्यात यावं या मागणीकरता मनसेनं आंदोलन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यकारी अभियंत्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। नोकरीमध्ये कायम करा या मागणीकरता राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांनी थेट सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर बेमुदत उपोषण सुरू केलं। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत काठावरून हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली। नागपूर शहराला डेंग्यू आणि मलेरियानं विळखा घातलाय। तब्बल 12,000 घरांमध्ये डेंग्यू मलेरियाच्या डासांचा लार्वा आढळला। जून ते जुलै दरम्यान मनपानं शहरातील तब्बल 2,85,000 घरांमध्ये सर्वेक्षण केलं। जळगाव जिल्ह्यामध्ये डेंग्यूनं थैमान घातलं। जून ते जुलै महिन्यातील 60 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात 227 डेंग्यू संशयित आढळून आले तर 38 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। वाढती डेंग्यूची संख्या चिंताजनक असून महापालिकेनं सध्या शहरात फवारणी सुरू केलेली आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक चप्पलांना जीआय टॅग प्राप्त आहे। या जीआय टॅगचं अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व लिडकॉम आणि लिडकर महामंडळाकडेच असल्याचं दोन्ही महामंडळांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केलंय। राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झालेली असून मराठवाड्यामध्ये पावसाची तूट आहे। जुलै महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे। वसई विरार शहरातील 41 बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी ईडीनं वसई आणि विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी ही धाड टाकली होती। तसंच मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा इथल्या 12 ठिकाणांवर छापे टाकून ईडीनं 1,33,00,000 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत। कोकाटे यांचं मंत्रिपद बदलण्याचा निर्णय सर्वस्वी अजित पवारांचा आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। धनंजय मुंडे आमदार आहेत, त्याकरता काही कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली असावी अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। गुलाबराव पाटलांनी महसूल अधिकाऱ्यांचे कान टोचले। एका प्रकरणाचा निकाल तहसीलदारानं दिल्यानंतर तेच प्रकरण फेर तपासणी करता का येतं? विभागीय स्तरावरून त्या प्रकरणाला स्थगिती का दिली जाते? तुम्ही लोकांना वेड्यासारखं का फिरवता असे प्रश्न गुलाबराव पाटलांनी विचारले। आपण शासनकर्ते आहोत, आपणच नियम बनवले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करू नये, हा विषय विधानसभेमध्ये मांडायला हवा असं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेला उत्तर दिलं। पक्षविरोधी भूमिका घेणारे नागपूर जिल्ह्यातील भाजप नेते प्रकाश टेकाळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी टेकाळे यांना 6 वर्षांकरता निलंबित केलेलं आहे। अखेर कोल्हापुरामध्ये उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर करण्यात आलं। सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होणार आहे। यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूरला आणि सिंधुदुर्गला लाभ मिळणार आहे। सीपीआर समोरील सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे। ईडीच्या तपासात दादा भुसेंचे जावई वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराचं रेड कार्ड समोर आलंय। कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये तर नगररचना उपसंचालक यांचं 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय। दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय।
बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी यवतमधील घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यात निवडणूक आयोगानं राबवलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमधून 65 लाख जणांची नावं वगळण्यात आली आहेत. परिणामी राज्यातील नोंदणी झालेल्या मतदारांची एकूण संख्या 7.9 कोटींवरून घटून 7.24 कोटी झाली आहे. भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्काचीही यादी प्रसिद्ध केली आहे. हे आयात शुल्क 1 ऑगस्टपासून लावण्यात येणार होतं, पण त्याची अंमलबजावणी आता 7 ऑगस्टपर्यंत लांबणीवर गेलेली आहे.